तुमच्या पुढे एक नोकरीची ऑफर आलेली आहे। काही नियम घालून दिलेले आहेत। त्या नोकरीचे नियम ऐका आणि त्यानंतरच तुम्ही त्या नोकरीमध्ये जॉईन होण्याचा प्रयत्न करा। त्या कंपनीमध्ये कुठलीही वेळेची मर्यादा नाहीये। दुसरा नियम, कुठलीही सुट्टी नाहीये, सणासुदीलाही सुट्टी नाहीये, कुठल्या रविवारचीही सुट्टी नाहीये, कुठले काही कार्यक्रम असतील तरीही सुट्टी नाहीये। आणि तिसरा नियम महत्वाचा तो म्हणजे पगार। त्या नोकरीमध्ये कुठलीही पगार मिळण्याची शक्यता नाहीये। अशी ऑफर तुमच्याकडे आली तर कंपनीचा जॉब ऐकल्यानंतर हसायला मात्र आला असेल, परंतु हे गंभीर बाब आहे। प्रत्येक वेळी मुलीला ह्याच नोकरीमध्ये ह्या एका कंपनीमध्ये जॉईन व्हावं लागतं आणि परंतु ह्या कंपनीतून सुट्टी मात्र कधीच मिळणार नाही। ह्या कंपनीला राजीनामाही देता येत, पाठीमागे घेतले तर ना आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे ना तो मात्र टोमणे देईल। कारण जिथून तुम्ही आलेला आहात तिथून तुम्हाला फक्त एकच सांगून दिलेलं आहे, तू त्या कंपनीत जॉईन झाली ना की मात्र तू तिथे कितीही तुला त्रास झाला किंवा कितीही तुला चपला खाव्या लागल्या तरी तू तिथून माघारी काही येऊ नको। आपल्या सन्मानाचा आपल्या विचार येतो तिथे की हे आपल्याला नियम लागू होतात। चला आपण आता मुद्द्यावरती येऊया। तुम्हाला मुद्दा समजूनच आला असेल। हा आजचा व्हिडिओ गृहिणींसाठी आहे, मुलींना समजून घेण्यासाठी आहे, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला समजून घेण्यासाठी आहे। जी पण काही आजूबाजूला परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये फक्त मुलीला एक सहनशील, तू एखाद्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस घराच्या जबाबदाऱ्या सांभाळते त्यावेळेस फक्त तुला हेच नियम आहेत। आणि हे तुम्हाला मी कॉमेडीमध्ये काही गोष्टी सांगण्याचा, माझ्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, कारण मी जिथपर्यंत समजून घेतलंय स्वतःला की जेणेकरून आपण काम करतो तिथे आपल्याला माघार घेता येत नाही। ही मात्र एक रियालिटी आहे। प्रत्येक गृहिणी कधीही वेळेची मर्यादा राखत नाही, तरीही पूर्वीसारखं म्हणत येतात की आपल्या घरची लक्ष्मी आहे ही आणि तीच सर्व काही गोष्टी जबाबदाऱ्या सांभाळते। परंतु त्या स्त्रीलाच एवढा म्हणजे तिला कुठलेही निर्णय घेण्याचा अधिकार नाही। ज्यावेळेस मुलगी आपल्या सासरी येते त्यावेळेस तिचे सर्व नियम हे फक्त आपल्याला सर्व दुसऱ्याच्या हातात असतात। तिच्या झोपण्याच्या वेळा, ती कधी झोपणार, कधी उठणार, ती किती वाजता उठणार, तिचं उठल्यापासूनचं काय कार्य आहे ते फक्त दुसऱ्यांच्या हातामध्ये असतं। की तिला कुठल्याही जीवनामध्ये ते स्वातंत्र्य नाही की मी किती काळ माझ्या मी माझ्या आरोग्यासाठी, मला मेंटल स्पेस, माझी मानसिकता राखण्यासाठी मी किती वेळ झोपलं पाहिजे, ह्याही जबाबदाऱ्या दुसऱ्यांच्याच हातात आहेत। कारण तिचं जीवनच राहिलेलं नाही, हे फक्त दुसऱ्यांच्या हातामध्ये आहे। जर तुम्ही असं चांगलं बनून जर जगण्याचा प्रयत्न करत असाल किंवा आजूबाजूला म्हणतात ना की माझी खूप चांगली सुनबाई आहे आणि मुलीही चांगल्या आहेत, परंतु ती चांगली सुनबाई केव्हा होईल ज्यावेळेस ह्या कंपनीमध्ये चांगल्या नियमांचं पालन करून ते जगण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळेसच ती चांगली सुनबाई होईल। कुठल्याही गोष्टीचं म्हणजे हे नाही, श्रमाला ना, कुठल्याही श्रमाला ह्यामध्ये किंमत नाहीये। घरातली जे पण काही कामं असतील, घराचे पडदे बदलणे असेल, बेडशीटच्या असतील, कुठल्या भाज्या येतील, ह्याच गोष्टी फक्त महिला ठरवू शकते। परंतु ज्या मोठ्या काही गोष्टी असतात त्या फक्त आपल्या घरातल्या कर्त्या व्यक्तीकडे जातात। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कटू वाटेल, परंतु हेच रियालिटी आहे। आपण कुठल्याही कंपनीचे आपण नियम ऐकतो त्यावेळेस बॉस ना त्याच्या कंपनीचा फायदा पाहतो की माझ्या फायद्याचं काय आहे, त्याला त्याच्या कंपनीसाठी काय योग्य आहे त्या गोष्टी तो निवडण्याचा प्रयत्न करतो। कधीही त्या हाताखाली कर्मचाऱ्यांना कधीही विचारत नाही की मी हा जे पण काही काम घेतलेलं आहे ते मी घेऊ का, करू का नको, हे असंच चालू आहे आजूबाजूला। आणि महिलांना वाटतं की आपल्याला खूप सन्मान मिळतो, माझ्या घरातील ना आपण तिला एवढा सन्मान मिळतोय का ते पण खूप महत्वाचं आहे। तुम्ही ही रियालिटी समोर घ्या। जसं की कर्मचाऱ्यांना जसं की कंपनीमध्ये मी काय केलं पाहिजे, मालक जसा कंपनीचे सर्व निर्णय घेतो तसंच घरातील कुटुंबातील कर्ता व्यक्ती सर्व काही निर्णय घेतो आणि फक्त स्त्री फक्त कर्ता म्हणून आणि कर्म करणारीच म्हणून राहून जाते। तिला कुठलंही क्रेडिट मिळत नाही, म्हणून ह्या गोष्टीचाही विचार करणं तितकंच गरजेचं आहे। आणि शेवटी ती ना
तिला एक ना एक टॅग लागून जातो बिचारी बनण्याचा, आणि ही किती काम करते, आणि तिला ना एक चांगली सुनबाई म्हणून एक पुरस्कार दिल्यासारखा दिला जातो, आणि तेवढ्यातच ती तिचं समाधान मानून जाते. परंतु तिला मात्र मनामध्ये सतत अपराधी भावना निर्माण करून दिली जाते. शेवटी तिला एक सतत मनामध्ये की तुझं हेच काम आहे आणि तुझ्या त्या कामाला व्हॅल्यूच नाही, म्हणून हेही किंमत दिली जाते. आणि ह्याबद्दल तुमच्या काही संवेदना तुमच्या असतील विचार मनामध्ये, तेही नक्कीच कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका. थँक्यू.